Hello dear students, today we are going to start Indian Weavers. It was a poem. This poem written by Sarojini Naidu. First of all, I would like to tell you some information of poet. After that, I will teach next our poem. Okay, let's start. Sarojini Naidu was born in 1879 and died in 1949. She was a political activist and feminist and the first Indian woman who became the president of the Indian नॅशनल काँग्रेस. बघा इथे सरोजिनी नायडू ह्या पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे एक प्रकारच्या राजकारणी होत्या. फेमिनिस्ट मीन्स एक प्रकारचं त्या स्त्रीचा भाग घ्यायचा, म्हणजे स्त्रीवादी होत्या एक प्रकारच्या. अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या प्रेसिडेंट सुद्धा होत्या. हे लक्षात ठेवा, पहिल्या प्रेसिडेंट होत्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या. इट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. शी वॉज अन important figures in India's struggle for the independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. बघा इथे काय होतं की ज्या सरोजिनी नायडू होत्या त्यांचं जे वर्क्स होतं, जे त्यांनी पोएम्स लिहिल्या होत्या त्या म्हणजे एक प्रकारच्या स्वीट होत्या, हार्ट टचिंग होत्या, म्हणून त्यांना नाइटिंगेल्स मीन्स एक प्रकारचे बर्ड्स आहे, ते बर्ड्स खूप स्वीट गातात, म्हणून त्यांना सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं पद दिलं होतं. ओके, later she became the governor of United province in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independence India. बघा इथे जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला होता, त्यानंतर त्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून काम करत होत्या. ओके, कुठे ऑफिसमध्ये, गव्हर्नर ऑफिसमध्ये पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. हे सुद्धा महत्त्वाचं पॉईंट आहे. ओके, इथपर्यंत त्यांचं इन्फॉर्मेशन होतं. आता बघूया अबाउट पोएटविषयी अबाउट पोएटबद्दल बघितलं. आता अबाउट पोयमबद्दल काय आपल्याला शिकायला मिळते, काय मिळतं, काय माहिती मिळतं ते बघूया. ओके, लेट्स स्टार्ट. Indian Weavers is a short poem where the poet talks about the three types of garment that the weavers weave at three particular time of the day. बघा, Indian Weavers is a short poem. It was a short poem. ही पोएम खूप अशी शॉर्ट आहे. आणि the poet talks about, पोएट कशाविषयी सांगते बघा, 3 टाइप ऑफ गारमेंट, म्हणजे गारमेंट्स मीन्स कपडा, 3 प्रकारच्या कपड्याबद्दल इथे माहिती सांगत आहे. कोण? पोएट. हु इज पोएट? सरोजिनी नायडू. दॅट द वीवर्स वीव ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम ऑफ द डे. आणि 3 प्रकारचे कपडे सांगितले, त्याच्याविषयी माहिती सांगितली. आणि त्या कपड्या बघा, तो कपडा ॲट 3 टाइम्स मध्ये, म्हणजे 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ डे, म्हणजे एक प्रकारचे 3 दिवसाच्या 3 पर्टिक्युलर टाइमला ते कपडे विणल्या गेले. ओके, 3 कपडे दिले आहे, 3 गारमेंट दिले आहे. तर 3 गारमेंट 3 वेगवेगळ्या अशा पर्टिक्युलर टाइमला ते व्ह्यू केले आहे. व्ह्यू मीन्स विणल्या गेल्या. विवर्स मीन्स इंडियन विवर्स. काय बघत आहोत आपण? इंडियन विवर्स. इंडियन भारतीय, विवर्स मीन्स विणकाम करणारे, भारतीय विणकाम करणारे, याचा असा अर्थ होते. ओके, each stanza of the poem represent the 3 important events of human life. बघा इथे प्रत्येक स्टँड्यात व्यक्तीचं काय दिलंय, मानवाची जीवनाबद्दल माहिती दिली आहे. ओके, each स्टांजा, प्रत्येक स्टांजामध्ये
इम्पॉर्टंट इव्हेंट दिले आहे. कशाचे? ह्युमन लाईफचे. म्हणजे ह्युमन लाईफमध्ये कोणते इम्पॉर्टन्स इव्हेंट्स आहे त्याबद्दल इथे माहिती दिली आहे. ओके. बर्थ, चाइल्डहुड, ॲडल्टहुड, यंग अँड डेथ, ओल्ड. बघा, बर्थ, चाइल्डहुड, नंतर ॲडल्टहुड, यंग अँड डेथ. म्हणजे हे 3 पार्ट दिले आहे आपल्याला. बघा, 3 गारमेंट दिले आहे. ओके. 3 टाईम दिले आहे. म्हणजे 3 दिले आहे इथे. 3 गारमेंट, 3 टाईम अँड 3 इव्हेंट्स. इट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नोट डाऊन. 3 garments, second 3 times and 3 events of human life. Okay. First is birth, childhood, and second adulthood means young, and third death. Okay. The color mentioned in the stanza are very significant as they indicate the mode related to the events. बघा, प्रत्येक जो कलर सांगितला आहे प्रत्येक स्टांजामध्ये त्याचं काहीतरी असं इम्पॉर्टंट दिलं आहे. कशाचं इम्पॉर्टंट दिलं आहे? इव्हेंट्सबद्दल. त्याचे इव्हेंट्स सांगितले आहे ह्युमन लाईफचे. त्याचं कलर काय सिग्निफिकन्स करून राहिले, काय इम्पॉर्टंट सांगून राहिले ते इथे महत्त्वाचं आहे. ओके. बघूया. लेट्स बिगिन पोयम इंडियन विवर्स. म्हणजे भारतीय विणकाम करणारे. ओके. लेट्स स्टार्ट. आधी बघून घ्या वर्ड्स काय आहे. तर पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज आहे, नंतर ते फेमिनिस्ट आहे, इंडियन वुमन ऑफ द फर्स्ट. हे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुक. विवर्स मीन्स विणकाम करणारे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. लेट्स स्टार्ट पोयम इंडियन विवर्स. Weavers weaving at the break of the day, why do you weave a garment so gay? बघा, इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट्स लक्षात ठेवा की इथे पोएट स्वतः विवर्सला क्वेश्चन विचारून राहिले. ओके. पोएट, हु इज पोएट? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू स्वतः विवर्सला म्हणजे विणकाम करणाऱ्यांना क्वेश्चन विचारून राहिले. ते क्वेश्चन काय विचारताय बघूया. Weavers weaving at the break of the day, why do you weave a garment so gay? बघा, इथे weavers म्हणजे weavers means विणकाम करणारे. weaving at the break of a day म्हणजे सकाळची जी वेळ झाली होती सुरुवात. why do you weave a garment so gay? आणि सकाळच्या वेळेला तुम्ही कशासाठी कपडे विणून राहिले, वीव करून मीन्स तुम्ही जो कपडा आहे तो कशासाठी वीव करून राहिले हा क्वेश्चन विचारला सरोजिनी नायडू कुणाला? विवर्सला. ओके. बघा, आता त्याचा आन्सर विवर्स काय देते. ब्ल्यू एज द विंग ऑफ द हॅल्कॉन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ द न्यूबॉर्न चाइल्ड. बघा, इथे विवर्स आता आन्सर देऊन राहिले कुणाला? सरोजिनी नायडूला. सरोजिनी नायडूने विचारलं ना तुम्ही सकाळी सकाळी कुठला गारमेंट्स मीन कपडा कशासाठी कपडा विणून राहिले, तर विवर्स काय आन्सर देते. ब्ल्यू ॲट द विंग ऑफ द हॅल्कॉन वाईल्ड. हॅल्कॉन मीन्स एक प्रकारचं किंगफिशर सारखं एक बर्ड आहे. ओके. त्याचं किंगफिशर, वाईल्ड मीन्स जंगली किंगफिशर, जंगलामध्ये राहणारं किंगफिशर. त्याचं ब्ल्यू कलरचं जे विंग आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ द हॅल्कॉन वाईल्ड. ओके. म्हणजे एक प्रकारचं बघा अशा टाईपचं त्याचं विंग बघा, वरचं ब्ल्यू कलरचं आहे. बघा, ब्ल्यू कलरचं आहे ना, तर ब्ल्यू कलरचा त्याचं जे विंग्स आहे. ओके. हे बघा इथे दिसतंय ब्ल्यू कलरचं त्यांचं विंग्स आहे. त्या कलरचा जो हा किंगफिशर बर्ड आहे. ओके. किंगफिशर तो बर्ड आहे त्या कलरचा. वी वीव द रोप ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि जे न्यू बॉर्न चाइल्ड आहे आणि जे नवीन बाळ झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही रोप मी कपडा विणून राहिलो अशा पद्धतीने त्या विवर्सने सांगितल्या. ओके. कोणत्या कलरचा? ब्ल्यू कलरचा. आणि ब्ल्यू कलरचा का बरं म्हटलं? कारण ते किंगफिशर ब्ल्यू ॲज अ विंग ऑफ द हॅल्कॉन वाईल्ड. जशा प्रकारचं किंगफिशरचा पंखाचा ब्ल्यू कलर आहे तशा पद्धतीचा आम्ही ब्ल्यू कलरचा
कपडा एका नवीन बाळ झालेला त्याच्यासाठी विणून राहिलो असा क्वेश्चनचा आन्सर दिलं कुणी विवर्सने. आता बघा नेक्स्ट स्टांजा. लेट्स बिगिन. Weavers weaving at the fall of night, why do you weave a garment so bright? बघा इथे परत क्वेश्चन केला कुणी सरोजिनी नायडू. पोएट इथे क्वेश्चन विचारून राहिले आणि विवर्स त्याचा आन्सर देत आहे. बघा काय क्वेश्चन विचारलं. Weavers weaving at the fall of night, why do you weave a garment so bright? तुम्ही विवर्सला विचार. विवर्स विविंग ॲट द फॉल ऑफ नाईट म्हणजे विणकाम करणाऱ्यांनो म्हणत आहे की आता खूप अशी म्हणजे संध्याकाळ होऊन राहिली आणि एवढ्या संध्याकाळी वाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट, आणि तुम्ही हा एवढा ब्राईट चमकदार, ब्राईट मीन चमकदार असा कपडा कशासाठी विणून राहिले असा क्वेश्चन केला. ओके. आता विवर्स त्याच्यावर काय आन्सर देते बघा. लाईक द प्लम्स ऑफ द पीकॉक पर्पल्स अँड ग्रीन वी वीव द मॅरेज विविल ऑफ द क्वीन. बघा इथे रायमिंग वर्ड आहे, लक्षात ठेवा. रायमिंग वर्ड डे, गाय, वाईल्ड चाइल्ड, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. ओके. नेक्स्ट स्टील, चिल, क्लाउड, श्राउड. ओके. बघा इथे क्वेश्चन केला कुणी सरोजिनी नायडू म्हणून राहिले की तुम्ही सायंकाळची वेळ होऊन राहिली आणि एवढ्या सायंकाळच्या वेळेला तुम्ही एवढा चमकदार कपडा कशासाठी विणून राहिले. तर यामध्ये बघा कोण विवर्स काय आन्सर देतं. लाईक द प्लम्ब ऑफ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. आणि कशा आम्ही जसं प्लम्स मीन्स एक प्रकार सॉफ्ट फिदर्स म्हणजे एक प्रकारचं बघा इथे हे किंगफिशर आहे, हे बघा पिकॉकचं फेदर असते म्हणजे जे पिसं असते. ओके. जे पिकॉकला पिसं असतात ना, हे बघा मोरपंख, पंख म्हणतो ना मोरपंख, ते अशा पद्धतीचे बघा इथे ग्रीन कलर आहे, ब्ल्यू कलर, पर्पल कलर आहे मधोमध. बघा साईडला ग्रीन कलर आहे ना, बघून घ्या. ओके. ते म्हणून राहिले की लाईक द प्लम्ब ऑफ पीकॉक पर्पल अँड ग्रीन वी वीव द मॅरेज विविल ऑफ द किंग. आणि जे क्वीन आहे, राणी आहे, म्हणजे तिचं मॅरेज होऊन राहिलं त्याच्यासाठी आम्ही पर्पल कलरचं, ग्रीन कलरचं पंखासारखं, मोरपंखासारखं आम्ही एक प्रकारचं ओढणी म्हणा, जसे नवरींची वगैरे ओढणी असतात त्या पद्धतीचे आम्ही ओढणी विणून राहिलो, व्ह्यू करून राहिलो असं आन्सर दिलं. सरोजिनी नायडू विचारलं ना तुम्ही एवढे सायंकाळ होऊन राहिली आणि तुम्ही इथे कशासाठी का बरं एवढा चमकदार कपडा विणून राहिले. तर व्ह्यूअर्स आन्सर देतात की एक नवरीन आहे तिच्यासाठी मोरपंखी कलरचं म्हणजे ग्रीन पर्पल कलरचं आम्ही एक ओढणी विणून राहिलो आन्सर देतात. ओके. नेक्स्ट बघूया काय स्टांजा आहे. वीवर्स विविंग सोलम अँड स्टील, व्हॉट डू यू वीव इन द नाईट मूनलाईट स्टील. बघा इथे सरोजिनी नायडू परत त्यांना क्वेश्चन विचारून राहिले कुणाला विवर्सला, विणकाम करणाऱ्यांना विचारून राहिले. विवर्स विविंग द सोलमन अँड स्टील. असं म्हणजे विवर्स एकदम शांतपणे स्टील होऊन स्तब्धपणे एकदम सॅडनेसमध्ये व्हॉट डू यू विल इन द मूनलाईट स्टील. आणि रात्र काळोख अंधार आहे आणि जसं रात्र काळोख चंद्र रात्राची जशी रात्री जसा चंद्र उगवतो तशा त्या रात्री तुम्ही एकदम नाराज होऊन स्तब्ध होऊन का बरं कशासाठी तुम्ही कपडा विणून राहिले, का तुम्ही एकदम असे का नाराज होऊन कपडे विणून राहिले असा क्वेश्चन केला. आतापर्यंत बघा त्यांनी एकदम छान ब्राईट कपडा विणला, त्याच्या आधी ब्ल्यू कलरचा विणला आणि इथे बघा एकदम नाराज आणि एकदम लास्ट स्टांजामध्ये एकदम स्टील स्तब्ध होऊन ते कपडा विणून राहिले. कशासाठी विणून राहिले असं सरोजिनी नायडूंनी व्ह्यूअर्सला विचारले. बघा व्ह्यूअर्स त्यावर काय आन्सर देतं. व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वीव अ डेड मॅन्स फनरल शाउट. बघा इथे काय सांगते की जसं व्हाईट फेदर असते किंवा व्हाईट असे क्लाउड असते म्हणजे क्लाउड बघा यु नो मीन्स क्लाउड असते व्हाईट,
तशा पद्धतीचं आम्ही वी व्ह्यू डेड्स मॅन, जे डेड झाली आहे त्या माणसाची त्याच्यासाठी श्राउड विणून राहिले. श्राउड मीन्स ए क्लॉथ वॉज विच ए डेड पर्सन इन द ब्रॅप, म्हणजे ते जसं एखाद्या डेड व्यक्तीला जसं झाकल्या जाते तो कापड आम्ही विणून राहिलो व्हाईट कलरचा. तुम्ही बघितलं असेल ज्यांची डेट वगैरे होतात त्यांच्या अंगावर व्हाईट कपडा ओढल्या जातो, तशा पद्धतीने तो कपडा आम्ही विणून राहिलो. अशा पद्धतीने बघा ही पोयम शॉर्ट आहे पण खूपच असं पूर्ण जीवनाचं महत्त्व, जीवनाचं फुल एक प्रकारचं जीवनाचे फुल डिस्क्रिप्शन इथे सांगितलं आहे रायटर पोएटनी. ओके, सरोजिनी नायडू फर्स्ट याच्या सांगत आहे बर्थ होतं, हे आपल्या जीवनाचं इम्पॉर्टन्स पॉईंट, जीवनाचे इम्पॉर्टंट 3 पॉईंट सांगितले आहे. कशाद्वारे? कपड्याद्वारे. ओके, त्या कपड्याद्वारे कोणत्या कलरचं यूज केलं, बर्डचं यूज केलं त्यांनी, त्याचं इथे सरोजिनी नायडू खूप सुंदर असं सांगितलं आहे. ओके, काय सांगितलं आधी? न्यू बॉर्न चाइल्डचं सांगितलं, नंतर यंग झाल्यानंतर तुमचं मॅरेज होतं ते सांगितलं आहे, आणि थर्ड लास्ट स्टेज विच इज डेथ. ओके, शेवट आपली डेथ होतात. या पद्धतीने ह्युमन लाईफचं 3 पार्ट्स सांगितले, इम्पॉर्टंट पार्ट्स. ओके, इथपर्यंत आपली पोएम एंड झाली. ओके, आता आपण यानंतर क्वेश्चन आन्सर बघूया. ओके, बाय.